नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. शॉर्ट सर्किटमुळे गोठ्याला आग लागून 7 जनावरांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री मुंदगोड तालुक्यातील हल्लोरी येथे घडली. यामध्ये 4 गायींचा आणि 3 वासरांचा समावेश आहे. ही जनावरे मंजुनाथ शेठ यांच्या मालकीची आहेत. या घटनेमुळे शेठ यांचे सुमारे 2.5 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. घटनास्थळी महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. शेठ यांचे घर गोठ्यापासून दूर असल्याने मोठी दुर्घटना टाळल्याचे सांगण्यात आले. उडपीत हॉस्टेलमध्ये चित्रीकरण केलेल्या मुलींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आज भाजप महिला मोर्चातर्फे करण्यात आली. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. तसेच मणिपूरमधील घटनेतील महिला अत्याचाराचाही त्यांनी निषेध केला. यावेळी भाजप महिला मोर्चाच्या महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. पश्चिम महाराष्ट्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे रायबाग कुडची येथील कृष्णा नदीवरील पुलावर पाणी आल्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे. आज सकाळी पुलावर 1 फुटापेक्षा जास्त पाणी आल्याने खबरदारी म्हणून पोलिसांनी वाहतूक संपूर्णपणे बंद केली असून वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे. सन्मान हॉटेल समोरील मार्ग बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आल्यामुळे शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांना ये-जा करणे अडचणीचे झाले आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमधून नाराजी व्यक्त होत असून येथील बॅरिकेड्स हटवण्याची मागणी व्यक्त होत आहे. राज्य सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या गृहलक्ष्मी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज भरणा केंद्रावर महिलांची झुंबड उडाली आहे. होणारी गर्दी लक्षात घेत शहरामध्ये महानगरपालिकेकडून 8 गृहलक्ष्मी अर्ज भरणा केंद्राची सुरुवात करण्यात आली आहे. महानगरपालिका कर्मचाऱ्यांना मोबाईल ॲपवर अर्ज भरण्यासाठी नियुक्त करण्यात आले आहे. दमदार पावसाला सुरुवात झाल्याने नैसर्गिक अळंबी बाजारात विक्रीसाठी दाखल होऊ लागली आहे. अळंब्यांची चव चाखण्यासाठी नागरिकांकडून देखील खरेदी होऊ लागली आहे. समादेवी गल्ली, नरगुंदकर भावे चौकात शेतकऱ्यांकडून किरकोळ प्रमाणात अळंबीची विक्री होऊ लागली आहे. विशेषतः अळंबीचे दर मात्र आवाक्याबाहेर असल्याचे दिसत आहे. कॅन्टोन्मेंट परिसरात ऐन पावसाळ्यात पाणी समस्या गंभीर बनत आहे. काही भागात 8 दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याने टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. भर पावसात पाणी विकत घ्यावे लागत असल्याने नागरिकातून तीव्र संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. शिवाय महानगरपालिका, L&T आणि कॅन्टोन्मेंट पाणी पुरवठा नियोजनात साफ अपयशी ठरल्याचे समोर येत आहे. खासबाग नाथपै सर्कल येथे बैठ्या किरकोळ विक्रेत्यांसाठी उभारण्यात आलेले दुकान गाळे अद्याप लोकार्पणाच्या प्रतीक्षेत आहेत. स्मार्ट सिटी अंतर्गत कोट्यावधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेले हायटेक दुकान गाळे वापराविना पडून आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकातून नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. या ठिकाणी पूर्वी रविवारचा बाजार भरायचा, मात्र किरकोळ विक्रेत्यांसाठी उभारण्यात आलेले गाळे अद्याप उपलब्ध करून देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे शेजारी असलेल्या रस्त्यावर बाजार भरू लागला आहे. भटक्या कुत्र्यांची संख्या रोखण्यासाठी ग्रामपंचायत पातळीवर निर्बीजीकरण मोहीम राबवली जाणार आहे. महानगरपालिकेच्या धर्तीवर आता ग्रामीण भागातील गावोगावी ही मोहीम हाती घेतली जाणार आहे. याबाबत बुधवारी पशुसंगोपन आणि तालुका पंचायत अधिकाऱ्यांची बैठक झाली आहे. या बैठकीत ग्रामीण भागातील कुत्र्यांची नसबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारने जाहीर केलेल्या गॅरंटी योजनांचा लाभ घेण्यासाठी बँकांमध्येही गर्दी वाढू लागली आहे. नवीन बँक पासबुक, eKYC, नावात बदल, गृहलक्ष्मी नोंदणी आदी कामांसाठी नागरिकांची वर्दळ वाढू लागली आहे. त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण वाढू लागला आहे, तर काहींना हेलपाटे मारावे लागत आहेत. काही बँकांसमोर रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. सकाळी उठल्यानंतर मोबाईलचे चार्जिंग संपत आले आहे म्हणून मोबाईलला चार्जिंग लावायला गेल्यानंतर विजेचा धक्का बसून युवक जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी श्रीपेवाडी येथे औद्योगिक वसाहत परिसरात घडली. आकाश शिवदास संगपाळ, वय वर्षे 23 असे जागीच ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. या घटनेमुळे श्रीपेवाडीसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ व चुलते असा परिवार आहे.
निपाणी विभागातील नदीकाठ भागातील पूरजन्य परिस्थितीची पाहणी अधिकाऱ्यांनी केली। यावेळी त्यांनी दूधगंगा वेदगंगा नदीकाठ भागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्या सोडवण्याच्या सूचना केल्या। यावेळी पंचायत राज्य खात्याचे प्रधान सचिव अंजुम परवेज, बेळगाव जिल्ह्याचे सीईओ हर्षल भोयर, प्रांत अधिकारी माधव गीते, IAS अधिकारी शुभम शुक्ला व निपाणी ग्रेड 2 चे तहसीलदार प्रवीण कारंडे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी भेट देऊन पूरस्थितीची पाहणी केली। मुतगा येथे विलेज 1 ID वापरून खासगी ऑनलाईन केंद्रावरून गृहलक्ष्मी लाभार्थ्यांना नोंदणीसाठी 250 रुपये घेतले जात होते। याची माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी भेट दिली। ऑनलाईन केंद्रात घडत असलेला सदर गैरप्रकार पाहून अधिकाऱ्यांनी ऑनलाईन सेंटरला टाळे ठोकले। नद्यांमध्ये होणारी पाण्याची आवक, पावसाचे प्रमाण, जलाशयाची पातळी आणि महाराष्ट्रातून सोडण्यात येणारे पाण्याचे प्रमाण यावर लक्ष ठेवून पूरव्यवस्थापन अत्यंत शास्त्रोक्त आणि प्रभावी पद्धतीने करता येते। त्यामुळे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावर लक्ष ठेवावे अशा सूचना ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे प्रधान सचिव व बेळगाव जिल्हा प्रभारी सचिव अंजुम परवेज यांनी केल्या। गुरुवारी दिनांक 27 जून रोजी पावसाने बाधित गावे व मतदान केंद्रांना भेट दिल्यानंतर चिक्कोडी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय प्रगती आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानी ते बोलत होते। दूधसागरवर सुरू असलेल्या पर्यटकांचा ओढा कमी करण्यासाठी रेल्वे विभागाने आता कॅसल रॉक आणि कोलम स्टेशनचे तिकीट बंद केले आहे। सध्या करंजोळ नजीक दरड कोसळली असून ती हटवण्याचे काम सुरू आहे। त्यातच वन्य प्राण्यांचा धोका असतो, त्यामुळे खबरदारी म्हणून रेल्वे प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे। तसेच कॅसल रॉक आणि दूधसागर परिसरात चालत जाणाऱ्या पर्यटकांनाही कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे। हुबळी ते बेळगाव दरम्यान धावणाऱ्या एका बसच्या छताला गळती लागून बसमध्ये अक्षरशः पाणीच पाणी झाल्याचे पाहायला मिळाले। त्यामुळे सध्या या बसची सोशल मीडियावर चांगली चर्चा रंगली आहे। दरम्यान बसमध्ये पाणी गळतीमुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला। मुसळधार पावसामुळे बेळ्ळारी नाल्याचे पाणी सध्या आजूबाजूच्या शेतामध्ये शिरले असून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। शेतकऱ्यांना याचा दरवर्षी फटका सहन करावा लागतो। दरम्यान आज कृषी अधिकाऱ्यांनी या परिसराला भेट देऊन पाहणी केली। लोंढा गोवा रेल्वे मार्गावर कोसळलेली दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून दरड हटवण्यासाठी अजून 1-2 दिवस लागण्याची शक्यता आहे। त्यामुळे आजही या मार्गावरील रेल्वे गाड्या दुसऱ्या मार्गावरून धावत होत्या। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद। शुभरात्री।